सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। मालेगाव शहरात नशाकारक गोळ्या आणि औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी छापा टाकून सुमारे 6,35,879 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 4 आरोपी निष्पन्न झाले असून यातील एका आरोपीचा शोध सुरू आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 20 ऑगस्ट रोजी रात्री 11:50 ते 21 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 वाजेच्या दरम्यान मालेगाव शहरातील कालीकुटी मैदान परिसरात पोलीस पथकानं छापा टाकलाय। या कारवाईत ट्रिट्रोलिडीन, हायड्रोक्लोराईड आणि कोडिन फॉस्फेट असलेल्या कफलिस्टन्सच्या 1200 बाटल्या तसंच अल्प्राझोलामच्या 4,480 गोळ्या जप्त करण्यात आल्या। यासोबतच टाटा एस वाहन, 3 मोबाईल फोन आणि रोकड असा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी फिरोज खान, लुकमान खान, रईस खान, सईद खान आणि वाहिद हसन सिद्दीकी हसन यांना ताब्यात घेण्यात आलं असून शादाब हा आरोपी फरार आहे। मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून नशामुक्त समाजासाठी प्रतिबंधित नशाकारक पदार्थांच्या अवैध विक्री विरोधात कारवाई सुरूच असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, मालेगाव।